धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि यामध्ये हा पावसाचा जर केंद्रबिंदू पाहिलं तर प्रामुख्याने परंडा भूम या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे। मी आता भूम तालुक्यातील जयवंतनगर या गावामध्ये आहे। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा बंधारा दिसतोय, हा बंधारा आता फोडण्यात आलेला आहे। त्याचं कारण म्हणजे ही जी या ठिकाणी जयवंतनगर मधली वस्ती आहे, या वस्तीच्या पूर्ण घरांमध्ये पाणी घुसलं, अनेकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अगदी सकाळपासून जी आहे ती मोठ्या पाण्याचा प्रवाह वाढलाय। ती आपण समोरच्या बाजूला एक विहीर पाहतोय, ती विहिरीमध्ये देखील पूर्णपणे पाणी आहे। तर या बाजूला अक्षरशः जमीन पूर्णपणे खरवडून गेलेली आहे। माझ्या या परिसरात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गावकरी देखील जमलेले आहेत, अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अगदी बांधलेली जी घरं आहेत ती घरांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। अगदी विटा त्याच्या वाहून गेलेल्या आहेत। तर पलीकडल्या बाजूला हा जो रिकामा स्पेस दिसतो यामध्ये शेती होती आणि ती शेती सुद्धा पूर्णपणे खरवडून गेलेली आहे। अनेकांचं नुकसान झालंय। अगदी बंद झालेला पाऊस हा सकाळपासून पुन्हा रात्रीपासून पुन्हा धुवाधार सुरू झाला आणि या पावसाने होतेचं नव्हतं केलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ही जर आपण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी एक रूम होती, ती पूर्ण जमीनदोस्त झालेली, अगदी पत्रे पूर्ण अस्ताव्यस्त पडलेले आहेत। या ठिकाणी एक कुटुंबीय राहत होतं, आता त्या कुटुंबाला इतरत्र स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे। या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी पाणी दिसतंय आणि कपडे असतील पूर्णपणे भिजलेलं या ठिकाणी साहित्य दिसतंय। अगदी जनजीवन जे आहे ते विस्कळीत होणं जो प्रकार असतो तो या गावामध्ये झालेला आहे आणि हे सर्व या वस्तीतले आणि गावातले नागरिक आपल्या सोबत आहेत। काय तो थरार होता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, काय नेमकं परिस्थिती होती, कसं काय सांगाल? मागच्या 4 दिवसापूर्वी पण भयानक अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झाला आणि रात्रभर भरपूर पाऊस झालाय। त्यामुळे या परिसरातली सगळी घरातलं अन्न धान्य हे सगळं भिजलंय, वाहून गेलंय। कडबा असेल शेतकऱ्याचा, पशुखाद्य, बाकीच्या सर्व इतर गोष्टी तर वाहून गेल्यात आणि सगळे लोक आता गावात स्थलांतर करून गावात गेल्यात आणि भयानक परिस्थिती मागच्या 4-5 दिवसापूर्वी पण भरपूर पाऊस आहे। त्यामुळं लवकरात लवकर सरकारने कुठलेही निकष न लावता शेतकऱ्याला भरघोस अशी मदत करावी। भरघोस मदत करण्याची मागणी, तुमचं घर आहे बरोबर आहे। काय नेमकं तो प्रसंग होता ज्यावेळेस इथं पूर परिस्थिती निर्माण झाली, तुम्ही कुठं होता, काय नेमकं? सर, ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस पूर्ण हा जो प्रवाह आहे तो नदीचा पूर्ण इकडून होता, कारण जो बंधारा होता त्याला पूर्ण थोप लावलेला होता। कारण पूर्ण थोप लागल्यामुळे पूर्ण पाणी जे आहे ते पूर्ण बाजूनी वाहन इकडे जे घरात आहे पूर्ण याच्यात 3 फूट पाणी होतं आणि हे जे पुढचं जे दृश्य दिसत आहे त्याच्यामध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे। आणि हे जे बघता इथून पुढे पण ह्या पाण्याचा जो प्रवाह आहे तो पूर्ण 4 ते 5 घराला पूर्ण नुकसान केलं आणि हे पण ते 2 ते 3 घरं दिसलेत फक्त या बंधाऱ्यामुळे वाहून गेलेत। आणि ह्या बंधाऱ्यासाठी पाडण्यासाठी सर्व गावकरी, माझ्या इथे जे शेतकरी आहेत त्यांनी जे मला मदत केली, किंवा आमच्या गावातले शंकर नागरोजे असतील किंवा ज्ञानेश्वर गीते सर असतील, विलास पवार असतील, त्याच्यानंतर धाराशिवचे जे लाडके आपले ओमदादा असतील किंवा कैलासदादा पाटील असतील आणि पुजारी सर जे आहेत आणि PWDचे एक्झिक्युटिव्ह जे राहुल सर आहेत, यांनी सगळ्यांनी जी हेल्प केली त्या गोष्टीमुळे हे फक्त 5 ते 6 घर आज इथे बघतोय फक्त त्यांच्या ह्याच्यामुळे। तर प्लीज आता हे जे नुकसान झालंय त्याच्यासाठी आम्हाला आर्थिक मदत लवकरात लवकर शासनाने किती नुकसान झालं सर? आता कमीत कमी बघता इथं पाठीमागं जे घर होतं ते 10 ते 15 लोकांचं नुकसान असं वरच्यावरी झालंय। तुम्ही बघता RCCचं कॉलम पूर्ण एवढं तोडलंय, म्हणजे एवढा प्रवाह होतं। इथे एक घर होतं, गाय गोटे वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे। इथे बघा जमीन पूर्ण जे रोड आहे तो जमीन त्या नदीच्या ज्या काठी आहे तिथून रोड होता आणि पूर्ण जमिनीचं तर एवढं नुकसान झालंय की इथे आता 5 वर्ष काही एकही शेती किंवा उत्पन्न निघूच शकत नाही। आमच्या एवढ्या सगळ्या भागात नुकसान झालेलं आहे, प्रचंड नुकसान झालंय। तुम्ही देखील या ठिकाणी बघितलं, काय नेमकं त्याच्यामध्ये मदत कार्य पोहोचली का? प्रशासनाकडून इथं लोक आले होते? आम्हाला त्या दिवशी शंकर नागरगोजेंचा मला फोन आला 12:30 वाजता की बाबा गावात असं आमच्या वस्तीवर लोक अडकलेत, तुम्ही तात्काळ जावा। मग आमचे प्रल्हाद आडागळे, दीपक मुळे, आम्ही रात्री 1:30 वाजता इथं आलो, तहसीलदारला घेऊन आलो। तहसीलदार साहेबाला लगेच आम्ही NDRFची टीम तैनात करायला लावली लवकर आणि पहाटे 4 वाजेपर्यंत थांबलो आणि ती लोकांचं आम्ही सुटकेसाठी प्रयत्न करत होतो। आणि खऱ्या अर्थाने आता ही काय झालंय की आता शेतकऱ्याला म्हणजे डायरेक्ट आता कर्जमाफी आणि ओला दुष्काळ हाच पर्याय आहे। दुष्काळ जाहीर केला पाहिजे। काय परिस्थिती होती नेमकी? माझी तर आपल्या साम टीव्हीच्या माध्यमातून सरकारला विनंती की या शेतकऱ्यांना अगोदर मदत पोहोचवा। त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये जे फाउंडेशन काम करतायत त्या फाउंडेशनच्या सर्व फाउंडेशन चालकांना माझी विनंती
की तुम्ही अगोदर यंदा संसार उपयोगी वस्तू पुरवा, अन्नधान्याचा पुरवठा करा, या शेतकऱ्यांना मदत द्या आणि सरकारनं तातडीनं या ठिकाणी कर्जमाफी करावी आणि ओला दुष्काळ जाहीर या वस्तीच्या चारही बाजूनं पाणी आहे. मग आता ये जा कसं करता नेमकं? आता येण्या जाण्यासाठी कुठलाच एक मार्ग राहिलेला नाही. येण्या जाण्यासाठी आम्हाला नदीच्या पाण्यातून जवळपास कपडे काढून कमरा इतक्या पाण्यातून ये जा करावं लागतंय. आणि सर्वात भयंकर गोष्ट त्या दिवशीची या ठिकाणची की कारगिलच्या युद्धामध्ये एक जवान आमच्या गावातील शहीद झालते आणि त्या शहीद जवानाचे आई वडील देखील या ठिकाणी या पुरात ते अडकून पडले होते. त्यांना देखील या ठिकाणून बाहेर काढण्यासाठी कोणत्याही प्रशासनानं मदत केली नाही. काय वाटलं असेल त्या माऊलीला की ज्या माऊलीचा शहीद झालेला मुलगा देशासाठी शहीद झालाय आणि ती माऊली आज या ठिकाणी पुरात अडकून राहिली होती. त्या माऊलीचे मिस्टर देखील त्या पुरात अडकून राहिलं होतं. त्यांची जॉईंट फॅमिली जवळपास 30 ते 40 लोक त्या घरात अडकून पडले होते. तरी देखील प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला मदत केली नाही. आता प्रशासनाला कळकळून एकच विनंती, तुम्ही कर्जमाफी अवश्य द्या, पण आमच्या जे मराठवाड्यात झालेलं नुकसान पाहता भूमपरांडाला हिथं जास्तीत जास्त मदत देऊन सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी अशी जी एक अपेक्षा आहे. मुख्यमंत्री म्हणले की लवकरच तुम्हाला मदत देऊ. मुख्यमंत्र्यांनी म्हणलेलं, आम्ही त्यांना, ते मुख्यमंत्री आहेत, मला त्यांच्यावर बोलण्याची इतकी माझी उंची देखील नाही. त्यांना अवश्य आम्हाला मदत करावं. या ठिकाणी आम्ही कोणत्याही पक्षाला मानित नाहीत. फक्त आज आम्हाला जो काही देवासारखा येईल तोच आमचा सर्व काही. की बाबा कशी परिस्थिती पाण्याची सध्या? अफाट परिस्थिती सांगताच येणार नाही. गंभीर परिस्थिती झाली आणि सुरुवातीला माझीच मुलाखत झालेली. आता नुकसान झालं एवढं मोठं, कसं भरून निघायचं आता? हे नुकसान झालेलं कसं भरून निघायचं? सगळं शेत वाहून गेलं सगळं. काय उपाशी मरायची पळी आता आणि काय भरून निघायची. हे शासनानं द्यावं काही होईना मदत. नक्की आपण जर पाहिलं तर अगदी या शेतकऱ्याच्या पूर्ण वेदना आहेत. अक्षरशः या जयवंतनगर येथील वस्तीवरून आता गावात किंवा इतर शहरामध्ये जायचं असेल तर एकही रस्ता नाही. पूर्ण रस्ते बंद झालेत. पूर्ण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी वाहतंय. अगदी जीवाची बाजी लावत पूर्ण कसरत करत ओढ्यातून या सर्व नागरिकांना आता रस्ता मार्ग काढण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी मायबाप सरकारने या जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी जी आहे सर्व या परिसरातील शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, भूम, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.